नमस्कार. भगवद्गीता मनोमनी या उपक्रमाच्या दशम पुष्पामध्ये मी वैद्य पूजा कोटस्थाने कोयाळीकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण गीतेच्या 6व्या अध्यायाला जो आत्मसंयम योग आहे त्याला सुरुवात करणार आहोत. आता हा 6वा अध्याय आलाय तरी अजून अर्जुनाला शंका ती आहेच, कर्मसन्यास की कर्मयोग. पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की अर्जुनाला आता शंका निर्माण व्हायला लागलेली आहे की हे युद्ध मी करायचं की नाही करायचं. कारण आता या युद्धाला सुरुवात झाल्यानंतर माझे आप्त, माझे गुरु, माझे बंधू यांचा वध माझ्या हातून होणार आहे. माझ्या कुलाच्या संहाराला मी कारणीभूत होणार आहे. मी कुलाचा नाशक म्हणून माझी ओळख होईल. तर मला ही अशी ओळख नकोय आणि म्हणून मला हे युद्ध करायचं नाहीये. म्हणून तो कृष्णाला म्हणतो की मी हे कर्म करणार नाही, मी कर्मापासून संन्यास घेणार आहे. पण श्रीकृष्ण त्याला असं म्हणतो, अर्जुना तुला असं करून चालणार नाहीये, कारण तुझा जन्म हा क्षत्रिय कुलात झालेला आहे आणि तुझा धर्म हे युद्ध करणं आहे. तर तुला आता या कर्म मार्गातून सुटका नाही, तुला युद्ध हे करावंच लागेल. जरी त्याच्यामध्ये तुझे आप्त, बंधू, गुरु यांचा वध होणार असला तरी तुला हे कर्म करावं लागणार आहे. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्ट सांगून टाकत आहेत की कर्माच्या मार्गातून सुटका होणार नाही आणि युद्धाचे परिणाम कसेही असले तरी युद्ध तुला हे नक्कीच करायचं आहे. त्यामुळे कर्मयोगाला ते प्राधान्य देत आहेत. आता या 6व्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे तो बघा कसा आहे. अनाश्रित कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. ते काय म्हणतात की जो मनुष्य कर्मफलाची आशा न करता त्याचं कर्तव्य कर्म करत राहतो तोच खरा संन्यासी आणि तोच खरा योगी. म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगत आहेत की तुला अशीच भीती वाटते ना की हे युद्ध केलं तर मला पाप लागेल, मला पातक लागेल, पण तसं होणार नाही. मी तुला सांगतोय ना की हे युद्ध तू कसं कर कर्म मार्गातनं. तू कर्म मार्गातला निष्काम कर्मयोग आचरणात आण, म्हणजे तुला या युद्धातनं पातक लागणार नाही. तू कर्तेपणाची भूमिका काढून टाक. युद्ध झाल्यानंतर तुला जय मिळेल, पराजय मिळेल, यश मिळेल, अपयश मिळेल, सुख मिळेल, दुःख मिळेल, लाभ होईल, हानी होईल, स्तुती होईल, निंदा होईल, राज्य मिळेल, राज्य न मिळेल, या सर्व विकल्पांचा तू विचार मनातून काढून टाक आणि तुझी बुद्धी ही फक्त कर्तव्यावर केंद्रित कर. करता नको, कर्मफळ नको याविषयी तू पूर्ण विभक्त राहा आणि तुझी भक्ती ही फक्त कर्मावर ठेव. तू जेव्हा असं करशील ना तेव्हा कर्मयोग तर तुला साधताच येईल, पण कर्म केल्यानंतर जे काही बंधन निर्माण होतं त्या बंधनात तू अडकणार नाहीस आणि तुझ्यासाठी तू मोक्षाचा मार्ग खुला करून घेशील. आता त्यांनी इथे इतकं स्पष्ट अर्जुनाला सांगून टाकलेलं आहे. त्याची जी शंका आहे कर्मसन्यास की कर्मयोग, तर भगवंत म्हणतायत कर्मसन्यास नाहीच नाही, पण कर्मयोग मात्र तुला निश्चित करावा लागणार आहे आणि तो जर तुला उत्तम पद्धतीने करायचा असेल तर निष्काम कर्मयोग तू कर. आता पुढे ते काय म्हणतायत की जो करता निष्काम कर्मयोग करणार आहे तोच संन्यासी आहे आणि तोच खरा योगी आहे. म्हणजे तुम्ही तुमची सर्व कामं सोडून दिली, कुठेतरी जाऊन संन्यास घेतला, तुम्ही अग्नी ठेवत नाही, अग्निहोत्र करत नाही किंवा तुमच्या उपजीविकेसाठी काही व्यवसाय करत नाही, म्हणजे तुम्ही योगी नाही किंवा संन्यासी नाही असं ते म्हणत आहेत. म्हणजे तुम्ही हे सगळं करत असताना सुद्धा योगी होऊ शकता, संन्यासी होऊ शकता. इथे त्यांना आश्रम संन्यास अपेक्षित नाही, दीक्षा संन्यास त्यांना अपेक्षित नाही, तर कर्तव्य मार्गाचं आचरण करत असताना बुद्धीमधला, वृत्तीमधला संन्यास त्यांना अपेक्षित आहे. ते म्हणतायत हा जो संन्यास आहे ना तो संन्यास म्हणजेच हा योग आहे. कारण गीतेत तर आपण पाहिलेलं आहे योग म्हणजे काय, समत्वयी योग उच्यते, मनाची साम्य अवस्था टिकवून ठेवणे, मनाची समस्थिती टिकवून ठेवणे म्हणजे योग. आणि हे जर आपल्याला तसं टिकवून ठेवायचं असेल तर ते म्हणतायत योगः कर्मसु कौशलम, म्हणजे तुझी कर्तव्य कर्मे ही कुशलतेने करणे म्हणजेच योग आहे. म्हणजे बघा आपली कर्म ही कुशलतेने करणं हा साधना योग आहे आणि त्याचं साध्य काय मिळणार आहे आपल्याला, मनाची साम्य अवस्था टिकवून ठेवली जाते. म्हणजे कुशलतेने कर्म करणं हा साधना योग आणि समत्वयी योग उच्चते, मनाची साम्य अवस्था टिकणे हा साध्य योग आहे गीतेचा.
आता ते म्हणतायत की जर तुला योगी व्हायचं असेल, संन्यासी व्हायचं असेल, तुझी सगळी रोजची कामे करत असताना, तर तुला काय करायला पाहिजे? सर्व संकल्पांचा त्याग करायला पाहिजे. आता संकल्प म्हणजे काय? इच्छा. आपल्या मनामध्ये अनेक इच्छा निर्माण होत असतात दर अगदी सेकंदाला. या इच्छा कुठून बरं उत्पन्न होतात? तर आपलं मन हे नेहमीच इंद्रियांच्या संपर्कामध्ये असतं, इंद्रियांशी संलग्न असतं. 5 ज्ञानेंद्रिय असतात आपल्या शरीरामध्ये आणि ही सगळी ज्ञानेंद्रिय मनाला अनेक विषय, अनेक अर्थ पुरवत असतात. आता बघा, मनाचे काय काय विषय आणि काय काय अर्थ असतात. सगळ्यात पहिल्यांदा चिंतन करावं की न करावं याचा विचार मन करत असतं. आता हे चिंतन करत असताना दरवेळेलाच एखादं इंद्रिय मनाला विषय पुरवेल असं नाही, तर काही गोष्टी आपल्या स्मरणात असतात, काही आठवणीत असतात. त्या गोष्टींविषयी सुद्धा आपण विचार करत राहतो, हे करायला पाहिजे की नको करायला पाहिजे. हा मनाचा पहिला विषय झाला. त्याच्यानंतर येतं ध्येय. आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी आपल्याला कुठल्या पद्धतीने काम करावं लागेल ते म्हणजे ध्येय. त्याच्यानंतर येतं विचार्य. उपपत्ती आणि अनुपपत्ती म्हणजे घडणाऱ्या गोष्टी आणि न घडणाऱ्या गोष्टी, या दोन्ही गोष्टींविषयी आपण विचार करत असतो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येतं ते संकल्प म्हणजे गुणदोष निश्चित करणं. हे सगळे विषय एकदा मनाकडे आले की मनामध्ये या सगळ्या गोष्टींविषयी विचार केला जातो. करायचं नाही करायचं, संभावना केली जाते, तर्क केला जातो आणि हे सगळं केल्यानंतर मन त्या विचारामधलं चांगलं काय आहे, वाईट काय आहे याविषयी निर्णय घेतं. हे निर्णय घेत असताना मनाला बुद्धीची सुद्धा मदत लागते. म्हणजे मन आणि बुद्धी या दोन गोष्टी, जे काही विषय मनाकडे येणार आहेत त्या बाबतीमध्ये हितकर काय आहे, अहितकर काय आहे, अनिष्ट काय आहे, इष्ट काय आहे याविषयी मन आणि बुद्धीकडून निर्णय घेतला जातो. मग असे अनेक संकल्प आपल्या मनामध्ये कितीतरी वेळेला उत्पन्न होत असतात. मग भगवंत काय म्हणत आहेत की हे संकल्प म्हणजे तुझ्या मनामध्ये येणारे विचार, हे सगळे विकल्प, हे सगळे ऑप्शन्स तू जेवढे कमी 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 करत नेशील ना, तेवढं तुझ्या बुद्धीमध्ये वैराग्य, तुझ्या बुद्धीमध्ये संन्यास निर्माण होईल, असं ते आपल्याला सांगत आहेत. मग आता ते काय म्हणतायत की जर ही स्थिती तुला सारखीच टिकवायची असेल, कुठली स्थिती? मनाची साम्यावस्था टिकवून ठेवणं, कर्मफळाविषयी कुठलीही इच्छा न ठेवणं, संन्यस्त वृत्तीने राहणं, बुद्धीमध्ये वैराग्य राहणं, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं, ही स्थिती जर तुला टिकवायची असेल तर मग अशा कर्त्याला ते काय म्हणतायत की आता तो योगारूढ व्हायला लागलेला आहे. म्हणजे आता त्याला निष्काम कर्मयोगाच्या माध्यमातनं मन कसं प्रसन्न ठेवायचं, आनंदी ठेवायचं, प्रसन्न चित्त ठेवायचं हे त्याला समजायला लागलेलं आहे. आणि आता त्या दिशेने तो योगारूढ, या योगाच्या वृक्षावर आता तो चढायला लागलेला आहे. आणि एकदा तशी स्थिती उत्पन्न झाली, कुठली स्थिती? जेव्हा आता त्याच्या मनामध्ये विचार नाहीयेत, अनेक विचार नाहीयेत, संकल्प नाहीयेत, काही ध्येय नाहीये, अशी जेव्हा स्थिती मनामध्ये निर्माण होईल, म्हणजे मनाची जेव्हा निर्विकल्प अवस्था उत्पन्न होईल, मनामध्ये कुठलाही विकल्प नाहीये, तेव्हा आपण म्हणतो तो योगी आता योगारूढ झालेलं आहे, असं ते सांगत आहेत. बघा, इथं संन्यासी होण्यासाठी, योगी होण्यासाठी आपल्याला आपली कामं सोडायची नाहीयेत, कुठेही अरण्यात जायचं नाहीये, खूप मोठी तपश्चर्या ते सांगत नाहीयेत. पण योगी आणि संन्यासी होण्यासाठी संकल्प त्याग करून मनाची शांतता, चित्त प्रसन्नता कशी ठेवायची हे ते आपल्याला सांगत आहेत. इथं ते असा कुठेही उल्लेख करत नाहीयेत की तुम्ही असा प्राणायाम करा, इतक्या वेळ कुंभकामध्ये राहा, किंवा तुम्ही जेव्हा ध्यान लावून बसाल तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर असे काहीतरी आकृती येतील, काहीतरी रंगीत रंग दिसायला लागतील, असं कुठलंच वर्णन सांगत नाहीयेत. फक्त मनाची साम्य अवस्था, मनाची प्रसन्नता, मनाचा आनंद कसा ठेवायचा हे मात्र ते निश्चित सांगत आहेत काम करत असताना. आता याच्या पुढे गेल्यानंतर एक श्लोक येतोय, उद्धरेदात्मनात्मानमात्मानमवसादयेत आत्मैव आत्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. ते म्हणतायत तुला जर तुझा उद्धार करून घ्यायचा असेल तर तू स्वतःचा आप्त आहेस, तू स्वतःचा मित्र आहेस. आणि जर तू स्वतःचा मित्र बनला नाही, स्वतःचा आप्त बनला नाहीस आणि स्वतःचा शत्रू बनून राहिला तर तू स्वतःच्या अधपतनासाठी कारणीभूत आहे. आता हा श्लोक आपल्याला दोन्ही दृष्टिकोनातनं बघायचा आहे. जेव्हा एखादा निष्काम करता, म्हणजे ज्याच्यामध्ये कर्तेपणाची अहंकार नाहीये आणि कर्मफलाविषयी त्याच्या मनामध्ये कुठलीही इच्छा नाहीये, असा निष्काम करता जेव्हा कर्म करण्यासाठी प्रवृत्त होतो
ते स्वतःच्या सुखासाठी असेल किंवा लोककल्याणासाठी असेल, लोकसंग्रहासाठी असेल, लोकहितासाठी असेल, तर ते कर्म करत असताना त्याला सातत्याने ते काम करावं लागतं जोवर ते पूर्ण होत नाही. आणि हे असं करत असताना त्याच्या शरीराचा उत्साह, मनाचा संयम आणि बुद्धीतला विवेक या तीनही गोष्टी त्याला सातत्याने टिकवाव्या लागतात. आणि या जर टिकवायच्या असतील तर निश्चितच मनावर कुठलाही ताणतणाव नकोय, मनामध्ये कुठलीही संकल्प नकोय. असं जेव्हा असतं तेव्हाच ते कार्य अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी प्रसन्नपणे पार पाडलं जातं. तर हे जर पार पाडायचं असेल तर ते असं म्हणतायत की तुला तुझ्या मनावर संयम ठेवणं हे शिकायलाच पाहिजे. मनावर संयम ठेवायचा म्हणजे काय? काम करत असताना आपली बुद्धी फक्त कर्मावर केंद्रित करायची आहे, कर्मफळावरती केंद्रित करायची नाहीये. म्हणजेच मनामध्ये संकल्प निर्माण करायचे नाहीयेत. मनाची निर्विकल्प अवस्था आपल्याला काम करत असताना टिकवून ठेवायची आहे. तर असाच करता हा दीर्घ कालपर्यंत, चिरंतन कालपर्यंत त्याचं कर्म पुढे पुढे नेऊ शकतो. आता हेच जर तुम्हाला तुमची आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे, जसं मी मागे म्हणलं होतं की हा निष्काम कर्मयोगातला करता जेव्हा त्याचं मन शुद्ध होईल, अंतःकरण पवित्र होईल, जेव्हा तो समदृष्टीने सर्वांकडे बघायला लागेल, स्वतःबरोबर तो जसे व्यवहार करतो तसेच जेव्हा तो इतरांबरोबर करायला लागेल, तेव्हा त्याच्या प्रत्येक कृतीतनं परमात्मा दर्शन देणार आहे. हे जेव्हा असं व्हायचं असेल तेव्हा सुद्धा त्याला त्याच्या मनावर संयम ठेवायचा आहे. म्हणजे जर एखाद्याला ध्यान मार्गातनं भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे तर त्याला सुद्धा हा प्रबळ पुरुषार्थ करावा लागणार आहे. कुठला प्रबळ पुरुषार्थ? मनावर संयम ठेवण्याचा, इंद्रियांवर संयम ठेवण्याचा, स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा हा जो प्रबळ पुरुषार्थ आहे तो सुद्धा निष्काम कर्म योगातल्या कर्त्याला किंवा त्या साधकाला स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करून घ्यावा लागणार आहे. म्हणून बघा हा श्लोक पुन्हा एकदा ऐका. उद्धरेदात्मनात्मानमात्मानमवसादयेत आत्मैवयात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आता दुसरं जेव्हा महायुद्ध झालं तेव्हा अमेरिका या राष्ट्राने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 राष्ट्रांवर अणुबॉम्ब फेकले होते. हे उदाहरण मी मागेही दिलं होतं, पण आज आपण वेगळ्या दृष्टिकोनातनं हे उदाहरण बघणार आहोत. खूप मोठा विध्वंस झाला होता या राष्ट्रामध्ये. असं एक गलित राष्ट्र, विकल राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण होऊ नाही या राष्ट्राने पक्की खुणगाठ मनाशी बांधली. आणि त्यांनी आज बघा किती प्रगती करून घेतलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रामध्ये जपानचा हात कुणीही धरू शकत नाही. अमेरिकेसारखं संपन्न राष्ट्र सुद्धा या राष्ट्राचा हेवा करतं. या राष्ट्राने ठरवलं की नाही, हा जो काही विनाश झालेला आहे त्याच्यामध्ये आपण बुडून जायचं नाही, तर एक उद्यमशील आणि स्वावलंबी लोकांचं राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण झाली पाहिजे. आणि हे मनामध्ये ठरवून त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे. तसंच आपल्याला जर निरोगी आयुष्य जगायचं असेल तर हे निरोगी आयुष्य जगणं सुद्धा आपण काय खात आहोत, आपण कसे वागत आहोत याच्यावर अवलंबून असतं. तुम्ही वैद्याकडे गेला तर वैद्य निदान करेल, तो तुम्हाला औषध देईल, पथ्य सांगेल, पण ते पाळणं हे तुमच्या हातात असतं. म्हणजेच काय, जर सुखी, निरोगी, हितकर आयुष्य जगायचं असेल तर आपण स्वतः त्याच्यासाठी कारणीभूत असतो. आणि आपण तसं वागलो नाही तर आपण स्वतःच्या अधःपतनासाठी जबाबदार असतो. बरेच जण रोज त्यांच्या डायरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये काहीतरी इन्स्पिरेशनल कोट्स बघत असतात की जेणेकरून मनाला उभारी मिळेल, मनाला उत्साह येईल त्यांचं रोजचं काम करण्यासाठी. आजपासून हा श्लोक सुद्धा तुम्ही इन्स्पिरेशनल कोट्स म्हणून तुमच्या वहीमध्ये नोंदवून ठेवा. कारण याच्यापेक्षा दुसरं इन्स्पिरेशन असूच शकत नाही. कारण हे जे इन्स्पिरेशन आहे ना, हे स्वतःकडून येणार आहे, स्वतःच्या मनामध्ये निर्माण होणार आहे. कारण याच्यामध्ये मनाला दृढ करण्याची ताकद आहे, मनाची सक्षमता वाढवण्याची ताकद या श्लोकामध्ये आहे. तर नक्की या श्लोकाची तुम्ही नोंद करून ठेवा. त्याच्या पुढे ते असं म्हणतायत की स्वतःवर पूर्ण नियंत्रण मिळालेलं आहे की नाही, हा साधक, हा कर्ता जितात्मनः झालेला आहे की नाही. जितात्मनः म्हणजे काय? ज्यांनी मन आणि बुद्धीद्वारे स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर, इंद्रियावर, मनावर नियंत्रण मिळवलेलं आहे. हे ओळखण्याची काय काय साधनं आहेत हे त्या कर्त्याला तरी कसं कळेल की हो, आता माझं स्वतःवर नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ते काय म्हणतायत
की जितात्म्यांना झालेलं आहे हे ओळखण्याची काही बाह्य आणि आभ्यंतर लक्षणे ते आपल्याला सांगत आहेत. तर आता शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान ही सगळी द्वंद्व आहेत. आता शीत उष्ण हे द्वंद्व आपल्या शारीरिक पातळीवर आपल्याला समजतं, सुख दुःख हे इंद्रियांच्या पातळीवर समजतं आणि मान अपमान हे अहंकाराच्या पातळीवर मनोबुद्धीच्या पातळीवर ते आपल्याला समजतं. आता बघा, शीत उष्ण अशी जरी काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी आपल्या शरीराची कार्यक्षमता ही कुठेही न उणावता आपण आपलं कार्य हे सतत चालू ठेवलं पाहिजे असं ते आपल्याला सांगत आहेत. आता सियाचीन सारख्या जिथे मायनसमध्ये टेम्परेचर असतं तिथे सुद्धा आपले सैनिक राष्ट्राचं रक्षण करण्याचं काम बजावत असतात. अनेक गिर्यारोहक जिथे बर्फानी आच्छादित असलेली शिखरे असतात त्याच्यावर ते सर करतात, ती शिखरे ती चढून जातात. मग इथे सुद्धा निसर्गाची प्रतिकूल परिस्थिती असतेच ना, प्राणवायूची कमतरता असते, मायनसमध्ये टेम्परेचर असतं, जगणं हे तिथे कठीण होत असतं. पण तिथले लोक काही आपलं काम करणं सोडून देत नाहीत. मग तिथे काम करता यावं, या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं कर्म आपल्याला करता यावं म्हणून ते काय करतात, आपल्या शरीराला ते तसं ट्रेन करतात. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपली कार्यक्षमता कुठेही उणावणार नाही, किंबहुना त्या परिस्थितीबरोबर जुळवून आपल्याला घेता यावं या पद्धतीने ते स्वतःच्या शरीराची तयारी करतात. मग भगवंत असंच म्हणत आहेत की जर तुला कुठलंही काम करायचं असेल तर हे शारीरिक द्वंद्व तू सहन करून त्याच्यावर स्वार होऊन तू तुझं कर्म पुढे नेता आलं पाहिजे तुला. आणि तसंच ज्याला ध्यान मार्गातनं भगवंत प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांनी सुद्धा या शीत उष्णाला घाबरता कामा नाही. शीत येऊ देत उष्ण येऊ देत, त्याच्या साधनेमध्ये कुठेही खंड पडता कामा नाही. आता सुख आणि दुःख हे आपल्याला इंद्रियांच्या पातळीवर कळत असतं आणि मागच्या निरूपणामध्ये आपण असं पाहिलं होतं की इंद्रियांकडून येणारे विषय हे नेहमीच प्रामाणिक असतात असं नाही, कारण हे विषय परिस्थितीप्रमाणे घटनेप्रमाणे बदलत असतात आणि ते सापेक्ष असतात. म्हणूनच एखादं काम करत असताना कधी आपल्याला खूप फायदा होतो, कधी तोटा होतो, कधी कधी आपल्याला त्याच्यातनं आनंद मिळतो, कधी कधी नैराश्य पदरी येतं. पण या दोनही घटनांकडे समस्थितीने बघून आपलं काम शेवटपर्यंत करत राहणं अशी निर्द्वंद्वता त्या कर्त्याच्या मनामध्ये निर्माण होणं अपेक्षित आहे. आता मान आणि अपमान, तुम्ही म्हणाल असं कसं होईल, मान झाला तर आपल्याला आनंद वाटतो, पण अपमान झाल्यावर जो मनुष्य आपला अपमान करतो त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये काहीतरी राग क्रोध नक्की निर्माण होणार. पण जेव्हा आपला अपमान होत असतो तेव्हा अनेक वेळेला तो अपमान आपल्या वैयक्तिक अहंकाराशी निगडीत असतो. जिथे आपला वैयक्तिक अहंकार दुखावला जातो तिथे आपण म्हणतो की माझा अपमान झाला. आता बघा किती छोट्या छोट्या कारणांनी आपला अपमान व्हायला लागतो. आपण एखाद्याला 2-3 वेळेला फोन केले, त्यांनी आपला फोन नाही उचलला तरी आपला अपमान होतो. आपलं म्हणणं कोणी ऐकलं नाही तरी आपला अपमान होतो. आता जर खरंच याच्या मुळाशी जाऊन तुम्ही विचार केला तर खूप मोठं कारण असं काहीच घडलेलं नसतं. खूप छोटीशी बाब असती, खूप क्षुल्लक गोष्ट असती, पण तरी सुद्धा आपल्या मनाला किती वेदना होतात. हा अहंकार जेवढा उर्मट तेवढी मनाला होणारी व्यथा ही खोलवर रुजलेली असती आणि पराकोटीचं अस्वास्थ्य आपण आपल्या मनाला देत असतो. म्हणून आपला अपमान हा फक्त जर आपल्या वैयक्तिक अहंकाराशी निगडीत असेल तर खरंच आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा आपण तपासून पाहिलं पाहिजे की नक्की याच्यात आपलं काही चुकत नाहीये ना. जेव्हा आपण असं आत्मपरीक्षण करायला लागतो ना तेव्हा हे आपला जो अपमान सारखा होत असतो तो खूप गळून पडायला लागतो आणि आपल्या मनाची साम्य अवस्था तिथे टिकायला लागते. आता अपमान सहन करायचा किंवा अपमानाकडे सुद्धा तटस्थ बुद्धीने पाहायचं, म्हणजे जर कोणी आपला अपमान केला असेल तर त्याला काहीच बोलायचं नाही किंवा अन्याय सहन करायचा असं सुद्धा होत नाही. फक्त त्या अहंकाराचा अधिष्ठान काय आहे हे मात्र आपण तपासून पाहायला पाहिजे. आता तुम्हाला आठवत असेल की मागच्या वर्षी शत्रू राष्ट्राने आपल्या राष्ट्रावर आक्रमण केलं होतं आणि त्या आक्रमणामध्ये आपले 58 जवान शहीद झाले होते. हे आक्रमण झाल्यानंतर आपल्या राष्ट्राने सुद्धा त्या राष्ट्रावर आक्रमण केलं आणि त्यांना सडेतोड आणि चोख प्रत्युत्तर दिलं. आता हे विकर्म करण्याच्या मागे आपल्या राष्ट्राची चांगली भूमिका होती. हा अपमान आपण सहन केला नाही, किंबहुना या अपमानाला आपण अत्यंत चोख प्रत्युत्तर दिलं. पण हे जेव्हा आपण सहन केलं नाही तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी उदात्त हेतू होता.
आपल्या राष्ट्राचा एकसंधपणा तिथं धोक्यामध्ये आला होता आणि आपले जवान ज्यांना वीरमरण प्राप्त झालं होतं त्यांना न्याय मिळवून देणं, त्यांचा गौरव होणं हे त्याच्या मागची भूमिका होती. असा जर काही अपमान झाला असेल, त्याच्या मागे खरंच काही उदात्त हेतू असेल, अधिष्ठान मोठं असेल, पवित्र असेल, शुद्ध असेल, राष्ट्ररक्षण असेल, तर नक्की त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. पण जर फक्त वैयक्तिक अहंकार दुखावला गेला असेल तर तो अपमान आपल्याला तटस्थपणे बघता आला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आपल्या मनाचं हित जोपासलं जातं. तर अशी ही द्वंद्वाची जोडी जर आपल्याला तटस्थपणे बघता यायला लागली तर आपण सुद्धा स्वतःवर नियंत्रण प्राप्त करून घ्यायला लागलेलो आहोत असं समजायला काही हरकत नाही. आता पुढे ते निर्जीव गोष्टींच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी सांगत आहेत. ते म्हणतायत, कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते लोकी समलोष्टाश्म कांचनः. म्हणजे मातीचं ढेकूळ, दगड आणि सोनं अशा 3 निर्जीव गोष्टींकडे सुद्धा तो समबुद्धीने बघायला लागतो. आता तुम्हाला वाटेल हे कसं काय शक्य आहे? मातीचं ढेकूळ, दगड, सोनं, किती फरक आहे ना याच्यामध्ये. सोन्याला किती भाव आहे, दगड, ढेकूळ याला तर काहीच भाव नाही. यांच्याकडे कसं काय समबुद्धीने आता बघायचं? त्याचा अर्थ असा आहे की ते सोनं आहे म्हणून त्याला खूप श्रेष्ठ म्हणायचं, मग ते सोनं आहे म्हणून ते आपल्याला प्राप्तच झालं पाहिजे, त्याच्याविषयी खूप मोठी अभिलाषा ठेवायची असंही होत नाही. आणि ते मातीचं ढेकूळ आहे, दगड आहे म्हणून त्याच्याविषयी तिरस्कार ठेवायचा अशीही बुद्धी उत्पन्न होत नाही. कारण आता ज्यांनी मनावर संयम मिळवलेला आहे त्याला इंद्रिय विषयांमध्ये फारसा काही रस राहत नाही, किंवा अशाच इंद्रिय विषयांमध्ये त्याला रस असतो जी शरीराचं रक्षण करतील, देहाचं धारण करतील आणि त्याच्या ध्यान योगामध्ये, त्याच्या कर्मयोगामध्ये जे इष्ट असतील. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीविषयी खूप अभिलाषा, ते श्रेष्ठ आहे म्हणून आणि ती गोष्ट कनिष्ठ आहे म्हणून तिच्याविषयी तिरस्कार अशी बुद्धी ज्याच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही तो आता विजितेंद्रिय झालेला आहे, म्हणजे त्याने त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवलेलं आहे. आता शेवटचं ते पुन्हा सांगतायत, सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्तद्वैष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशेष्यते. आता आपण जगत असताना, दैनंदिन आपले व्यवहार करत असताना अनेक लोक आपल्या संपर्कामध्ये येतात. काही सुहृद असतात, आपले वेल विशर्स असतात, म्हणजे काहीही आपल्याकडून अपेक्षा न ठेवता ते आपल्याला मदत करत असतात. मित्र असतात, आपण त्यांच्याशी आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करतो, ते आपल्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतात. त्याच्यानंतर काही शत्रू असतात, म्हणजे आपलं जर काही चांगलं झालं तर त्यांना ते बघवत नाही, त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो, ते आपले शत्रू झाले. काही आपले आप्त असतात, काही बंधू असतात, काही मित्र असतात, काही नातेवाईक असतात, काही संत सज्जन लोक असतात, चांगल्या स्वभावाची लोक असतात, तर काही दुर्गुणी पापी लोक सुद्धा आपल्या संपर्कामध्ये रोजच्या रोज येत असतात. तर भगवंत असं म्हणतायत की जी काही लोक तुमच्या संपर्कामध्ये येतील त्या सर्वांविषयी जेव्हा तुम्ही समबुद्धी ठेवायला लागाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं मन, अंतःकरण शुद्ध झालं आहे, पवित्र झालं आहे असं तुम्ही समजा. आता जे लोक आपल्याशी चांगले वागतात त्यांच्याशी आपणही चांगले वागतो, हे अगदी साधा व्यवहार आहे. पण जे पापी लोक असतात, जे आपल्याशी वाईट वागतात, त्यांच्याबरोबर कसं काय चांगलं वागायचं ना, असा प्रश्न आपल्याही मनामध्ये निर्माण होईल. पण तेच भगवंत म्हणतायत की एक व्यक्ती म्हणून तुम्हाला त्यांच्याशी चांगलं वागताच आलं पाहिजे. जेव्हा तो व्यक्ती तुमच्याशी वाईट वागत आहे या विचाराने जर तुम्ही पुन्हा त्याच्याशी वाईट वागायला लागला, याचा अर्थ तुमच्या मनामध्ये काहीतरी द्वेष, क्रोध निर्माण होत आहे आणि तुमच्या मनाचं स्वास्थ्य तुम्ही हरवून बसवता. म्हणून तरी तुम्हाला तुमची समबुद्धी ठेवता आली पाहिजे. आता जेव्हा मी या गोष्टीचा विचार करते तेव्हा मला ही गोष्ट अशी समजते, माझ्याकडे अनेक रुग्ण येत असतात, विविध प्रकारचे रुग्ण येत असतात. काही रुग्ण मी जे सांगेन तसं अगदी नीट आचरणात आणतात, औषधं घेतात, पथ्य पाळतात. काही रुग्ण औषधं घेतात, पथ्य पाळत नाहीत. काही रुग्ण फक्त येतात, औषधही घेत नाहीत, पथ्यही पाळत नाहीत, पुन्हा येतही नाहीत. काही रुग्ण आल्यापासून इतकी बडबड 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 करतात की मला सुद्धा बोलण्याचा अवकाश ते देत नाहीत. आणि काही रुग्ण इतके शांत बसतात की ते मलाच म्हणतात, तुम्हीच ओळखून घ्या आम्हाला काय होते. आता या सगळ्या लोकांबरोबर माझा व्यवहार निश्चित वेगळा असतो. निश्चित म्हणजे निश्चित, मला वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं निदान करायचं असतं, त्यांची संप्राप्ती मांडायची असते, माझा व्यवहार वेगळा असतो. पण या सगळ्या लोकांविषयी माझ्या मनामध्ये एकच समबुद्धी असते की मला
त्यांना काय होतंय हे समजलं पाहिजे आणि मला माझी योग्य औषधं देता आली पाहिजे. ही समबुद्धी सगळ्या रुग्णांविषयी जेव्हा मी ठेवते तेव्हा मला या श्लोकाचा थोडा थोडा संदर्भ लागायला लागतो. आता आतापर्यंत आपण जे पाहिलं हे निष्काम कर्त्याविषयी पाहिलं आणि हा निष्काम कर्ता ज्याचं मन आता शुद्ध झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे, त्याच्या मनामध्ये आतला कुठलाही संकल्प उरलेला नाहीये, त्याचं मन हे निर्विकल्प अवस्थेमध्ये गेलेलं आहे. तर असं जेव्हा मन होतं तेव्हा आपल्या शरीराच्या आत बसलेला परमात्मा सुद्धा आता डोकवायला लागतो या मनापाशी आणि हे मन आणि परमात्मा जेव्हा एकरूप होतात तेव्हा या कर्त्याला शाश्वत सुखाची अनुभूती होते. त्याला अखंड अक्षय असा आनंद मिळू लागतो. आता इथून पुढचं जे निरूपण आहे त्याच्यामध्ये भगवंत ध्यान योगाविषयी सांगणार आहेत. आता हे जे आपण काही पाहिलं हे ध्यान योग लावण्याच्या पूर्वी साधकाची किंवा कर्त्याची मनाची कशी तयारी असली पाहिजे, त्यांनी कसं वागलं पाहिजे व्यवहारामध्ये, हे तपासून बघण्याचे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. तुम्ही जर असे वागत असाल, तुमच्यामध्ये जर असे बदल झाले असतील तर तुम्ही ध्यान योगासाठी फिट आहात असं ते आपल्याला सांगत आहेत. इथे पुन्हा एकदा लक्षात घ्या, तपश्चर्या साधना जरी आपण केली तरी त्याच्यामध्ये संन्यस्त वृत्ती, वैराग्य, संकल्पांचा पूर्ण त्याग आणि मनाची निर्विकल्प अवस्था याच्यावर ते भर देत आहेत. आणि पुढे जेव्हा ध्यानयोग सुरू होणार आहेत तेव्हा ही मनाची निर्विकल्प अवस्था कशी आणायची, ती कशी टिकवायची, कारण मनामध्ये तर सतत विचार येत राहणार, अनेक संकल्प उत्पन्न होत राहणार. मग आपलं चित्ताची एकाग्रता कशी ठेवायची हे आपण सर्व पुढच्या निरूपणामध्ये बघणार आहोत. उद्यापासून सुरू होणाऱ्या दिवाळी या सणाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा. पुढचं निरूपण हे 25 तारखेला आहे, तेव्हा सुद्धा बुधवार आहे. तर पुढचंही निरूपण तुम्ही सर्वांनी जरूर ऐका. तोवर धन्यवाद.